रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं कारण समोर. भीतीचं वातावरण नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय. अल्पावधीत कुठलीही भाषा शिकणं शक्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची धारणा. चालकांना मुदतवाढ देण्याबाबत फडणवीस आणि शिंदेंची भूमिका एकच असल्याची माहिती. पूर्ण विचारांती आणि घटक पक्षांशी सल्लामसलतीतून निर्णय घेतल्याचं समोर. अखेर समन्वय समिती बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये झाली होती चर्चा. औषध निरीक्षक भरती गैरप्रकारानंतर एमपीएससी परीक्षा पद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता. परीक्षा पद्धत सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. गैरप्रकार करणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती. आरोपींनी ऋतुजा पाटीलला 10 प्रश्न चुकीचे सोडवण्यास सांगितल्याचं समोर. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्यास संशय येऊ शकतो, त्यामुळे 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याच्या सूचना. मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती. महापौर कार्यालयाभोवती सुरू असलेल्या वादावर चर्चा झाल्याची माहिती. जनसंपर्क अधिकारी देखील बदलण्याची मागणी केल्याची माहिती. 2.5 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंचा महापौर बसणार. 2.5 वर्षांनंतर महापौर पदासाठी सव्वा वर्षांचा फॉर्म्युला. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिवसेनेला शब्द दिल्याची सूत्रांची माहिती. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकरी आक्रमक. शिवारात रक्ताचे पाट वाहतील पण इंचही जमीन देणार नाही. राजू शेट्टींचा थेट इशारा. 3 सप्टेंबरला शासकीय आदेशाची होळी करण्याचा इशारा. लासलगाव नंतर आज मनमाडवरून कांदा एक्सप्रेस रवाना होणार. 800 क्विंटल कांदा चेन्नईला जाणार. दिल्लीनंतर चेन्नईला कांदा पाठवला जाणार. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिका दौऱ्यावरून वाद. भागवत यांचा व्हिसा रद्द करण्याची मागणी. अमेरिकन धार्मिक स्वातंत्र्य सल्लागार संस्थेची ट्रम्प प्रशासनाकडे मागणी. खासदार सुप्रिया सुळेंची रक्षाबंधनाच्या दिवशी भावनिक पोस्ट. अजित पवारांसोबतचा फोटो पोस्ट करत जागवल्या आठवणी. अजितदादांच्या या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत 1,41,85,000 महिलांच्या खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा. तर अनेक कारणास्तव 53,000 लाडक्या बहिणींची ओवाळणी हुकली. दुधाच्या घाऊक दरामध्ये लिटर मागे 9 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय. पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्यानं मुंबई दुग्ध उत्पादक संघाचा निर्णय. 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत नवा दर लागू राहणार. नेपाळमध्ये पुन्हा महापुराचा धोका. भोटेगोशी नदीच्या वरच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यानं सुमारे 0.11 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं सरोवर तयार. सरोवर फुटल्यास अचानक मोठा पूर येण्याची शक्यता. नेपाळमध्ये झालेल्या जलप्रलयामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश. नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 469 जणांचा मृत्यू. सुमारे 977 लोक बेपत्ता. 290 भारतीयांचा समावेश. राज्यातील अनेक पर्यटक नेपाळमध्ये अडकले. मुंबई, ठाणे, रायगडमधील पर्यटक अडकले. अडकलेल्या पर्यटकांशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साधला संवाद. लवकरात लवकर मदत करण्याचं पर्यटकांना आश्वासन.